या बातमी अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। गडचिरोली मायनिंग हब, त्याचबरोबर नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा केली। राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून गडचिरोली आता देशाची स्टील सिटी म्हणून विकसित होते आणि या दृष्टीने गडचिरोलीला मायनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावं असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून त्यात केंद्र सरकार संदर्भातील काही विषयांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। पानिपत इथे मराठा युद्धवीरांचं शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारलं जाईल अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्यानुसार शासन आदेश निर्गमित झालाय। शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून हरियाणा राज्यातील पानिपत इथे कालाअंब परिसरात लवकरच मराठा शौर्य स्मारक उभारलं जाईल अशी माहिती पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। तर आणखीन एक ब्रेकिंग